एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज व्हिडिओची सुरुवात ना थोडी वेगळी करते. इंट्रो काही बनवला नाही, म्हटलं डायरेक्टच बोलायला सुरुवात करूया. आणि खरं तर हा जो परिसर आहे हा तुमच्याही परिचयाचा आहे आणि माझा तर पूर्ण ओळखीचा झालेला आहे. पण काय होतं ना की आम्ही इथे येत असतो आणि बऱ्याच वेळा मी स्किप केलंय तुम्हाला दाखवणं, पण ह्यावेळेस म्हटलं जरा छान मस्त वातावरण आहे. पूर्ण आम्ही जो डोंगरावर जात असतो तो पूर्ण बराच छान ग्रीनरीने भरपूर आहे. तर म्हटलं तुम्हाला याचा आनंद देऊया आणि तुम्हालाही दाखवते. तर थोडे प्रयत्न करून जे आहे मार्ग जरा वेगळा निवडला होता, त्यामुळे मला भीती होती मी पडते की काय, आणि त्यामध्ये व्हिडिओही मला शूट करायचा होता म्हणून जास्तच भीती होती. पण काहीतरी तर ॲडव्हेंचर झालं पाहिजे की नाही, रोज रोज त्याच रस्त्याने जाऊन उपयोग नाही. जरी डेस्टिनेशन सेम असलं पण रस्ता वेगळा जर निवडला आपण तर आनंदही वेगळा मिळत असतो. आणि खूप जे आहे एक्साइटमेंटमध्ये पियाने ही बॅग घेतली होती, बॉटल, कुरकुरे, हे ते सगळं घे, आणि पकडायचं अजिबात नसतं. इतकी दमलेली असते की पकडायचं नसतं. आणि काय होतं ना की इथे येण्याचं माझं एक रिझन असं असतं की मला दमायचं असतं खूप जास्त, आणि जे एक डेस्टिनेशन आपल्याला जाऊन जो व्ह्यू असतो ना तो बघायचा असतो, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. रस्त्यात असे छान छान फुलंही दिसतात आणि अर्थातच मी घरी जाताना यांची कटिंग घेऊन जाणार आहे. बघूयात मी काय काय नेते घरी. आणि चला बघा किती छान दिसतंय. जवळजवळ अर्ध पुणे तरी यात दिसत असेल का माहीत नाही, पुणे किती मोठं आहे. असं वरून कधी पाहिलं नाही, पण इथून तरी बरंचसं मोठं दिसतं आणि छान दिसतात मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स. आणि हा जो आनंद असतो, हा आनंद घेण्यासाठी बरीच बॉडी दमवावी लागते, बरंच दमावं लागतं. पण तो घाम गाळल्यानंतर व्ह्यू दिसतो ते तर आहेच, पण जरा जे आहे कॅलरीजही बर्न होतात. आणि मग तुम्ही मला विचारता तू स्वतःला कसं मेंटेन ठेवतेस, त्याच्या मागचं रिझन हा छोटासा डोंगर पण आहे जो मला खूप दमवतो. खूप घाम जो आहे तो गाळून घेत असतो माझ्याकडून, आणि जितका जास्त तुम्ही घाम जे आहे निघला म्हणजे तुमची कॅलरीज तेवढी बर्न होते. एक्झरसाईज तर असतेच, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर मग मनालाही शांती मिळते आणि बॉडीही व्यवस्थित मेंटेन राहते. तर आम्ही आमचं जे चालणं आहोत ते कंप्लीट करतोय, कारण की इथे येऊन बसण्यात काही अर्थ नाही, फिरण्यात खूप मज्जा आहे, त्यामुळे फिरतो आहोत. पूर्ण जे आहे माझं जे आहे हा डोंगर पूर्ण ओळखीचा आहे. कुठून काय रस्ते कुठून निघतात मला सगळं माहिती आहे. आणि आम्हाला पियाची सखीही दिसली, तिथे त्यांनी बोर्ड लावलेलं होतं की फुलपाखरू उद्यान असं काहीतरी आय थिंक तिथे लिहिलं होतं, आणि खरंच तिथे फुलपाखरू होते. म्हणजे कसं ना की बरोबर फुलपाखरूही तिथेच राहतात. मे बी त्यांनी बरोबर त्यांच्या आवडीचे झाडं तिथे लावले असतील म्हणून ते तिथे राहत असतील. आणि आमचं जे आहे चालणं इथून चालूच आहे. बराच वेळ आम्ही इथे घालवला. आम्ही सॅटर्डेला इथे आलो होतो आणि जवळजवळ आम्ही 4:30 वाजता घरून निघालो होतो आणि 6:30 वाजता आम्ही जे आहे घरी पोहोचलो. खूप काही चेंजेस होते, बरीच ग्रीनरी होती आणि आनंदाचं तर कायच सांगू तुम्हाला. The next day. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे संडे आणि कालचा दिवस तर आम्ही जे आहे छान ट्रेकिंगला जाऊन जो घालवला होता. आणि आता जे आहे सकाळी उठल्यावर हा विचार चाललेला आहे की आज कुठे जायचं. जरा वेळ असला आणि विकेंड जरा निवांत असला ना, म्हणजे आपण तर आपला विकेंड निवांत करू शकतो, पण माणसांचं काय होतं की त्यांच्या ऑफिसचं स्ट्रेस नसलं ना मग त्यांचा विकेंड निवांत असतो. आणि आज जरा मला असं वाटतंय की पियाच्या पप्पांचं ऑफिसचा ताण जरा कमी आहे, संडेला ते निवांत असतील. आणि कुठे जायचं हा विचार जो आहे कालपासून आम्ही करतोय घरी आल्यापासून, कारण भाऊही आहे सोबत, तर तोही त्याचंही चाललं आहे इथे जाऊ तिथे जाऊ, तर तोही प्लॅनिंग चाललं आहे. आणि सोबत इथे मी जरा वेळ होता आणि जाग जरा लवकरच आली, कारण नेहमीची सवय होऊन जाते ना सकाळी उठण्याची, तर मग ती सॅटर्डे संडेला ही जाग येऊनच जाते आणि नुसतंच बेडवर पडून काही अर्थ नाही. म्हणून मी उठले आणि माझं जे आहे इथे प्लांट्सचे जे आहे बघते. आणि आता एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते जी बऱ्याच वेळा गार्डनरसोबत होत असते आणि आज माझ्यासोबतही झाली. तर हे जे प्लांट आहे ना, जसं की म्हणजे जास्वंदाचं तुम्ही कुठलीही व्हरायटी घ्या, हायब्रिड व्हरायटी घ्या किंवा त्याचं नॉर्मल जे आहे जास्वंदाचा एक प्रॉब्लेम असतो, त्याच्यामध्ये ना ते मिली बग्स जे असतात ना ते खूप जास्त लागतात. आणि त्यांच्यापासून वाचायचं असेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगते. इथे तुम्ही बघू शकतात ज्या ज्या कळ्या नवीन निघताना त्या सगळ्या कळ्यांवर जे आहे बारीक बारीक खूप बारीक किडे असतात. काही वेळेला थोडे डार्क जे असतात ते ब्लॅक कलरचे असतात, तर काही वेळानं पूर्ण असे व्हाईटिश असतात आणि पूर्ण स्टेम जी असते ना त्याच्याने भरलेली असते. तर बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण बघत असतो, मग आपण सर्च केलं यूट्यूबला वगैरे, तिथे दाखवतात की तुम्ही नीम ऑइल वगैरे स्प्रे करा, पण मग तेच गोष्ट होती की नीम ऑइल मग घ्यायचं म्हणजे 100-150 रुपयाचा खर्च. तर तो खर्च न करता तुमच्याकडे असं जर तुम्ही कुठल्याही प्लांट्सला जर तुम्हाला असे छोटे छोटे किडे लागले असतील तर काय करायचं, स्प्रे बॉटल घ्या, त्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड असतं ना फक्त तेच घाला आणि पाणी जे असतं ते घ्या, आणि जो स्प्रे आहे ना तो
स्प्रे त्यावर करा आणि प्रयत्न करा की तुम्ही स्प्रे करताना जास्तीत जास्त जे स्प्रेचं पाणी असतं ना ते कुंडीत न पडता खाली पडेल, म्हणजे ब्रांच असेल तर तिला थोडी बेंड करून घ्यायची आणि मग जे आहे स्प्रे करायचं. स्प्रेनेच बाकीचे किडे खाली पडायला लागतात आणि पाणी असं तुम्ही फांदी अशी थोडी बेंड केली ना, वाकवली थोडी, की मग ते पाणी पण बरोबर खाली ड्रॉप होतं आणि कमीत कमी पाणी जे आहे कुंडीत पळतं. हे जे प्रोसेस आहे ना सायंकाळी करा तुम्ही. सायंकाळी स्प्रे करायचा आणि रात्रीच्या वेळेला परत नॉर्मल पाण्याने जे आहे स्प्रे करून धुवून काढायचं आणि तुमची जी मिलीबग्स आहेत या छोट्याशा स्प्रेच्या याच्याने जे आहेत ते निघून जातात. ही जी तुम्ही आता व्हाईट जास्वंदाची कटिंग पाहत आहात, तर हीच मी काल तिकडून डोंगरावरून आणली होती आणि तिथे खूप मोठं झाड झालेलं होतं. खूप छान त्याला व्हाईट जास्वंद आलेले होते. म्हटलं चला ट्राय करूयात. मी अजून म्हणजे कटिंगपासून जास्वंद अजून मी ग्रो केलं नाही आहे, त्यामुळे मला एक्सपिरियन्स नाही आहे. सो मी आणल्या काय केलं की त्याची व्यवस्थित जी जाड अशी स्टेम होती ती व्यवस्थित कट केली आणि जे आहे खालचे पत्ते वगैरे रिमूव्ह केले आणि फटक्यात जे आहे मी लगेच त्याला अशा बॉटलमध्ये जे आहे टाकलं होतं. अजून तिकडे गणेशवेल पण होता. मी गणेशवेल पण लावला आणि तो रात्रीच मी लगेच फटक्यात त्याला जे आहे छोट्या कुंडीत जे आहे मातीमध्ये जे होतं ते टाकलेलं होतं. थोडा ग्रो झाला की मग दाखवते मी तुम्हाला, कारण मला डाऊट आहे. मी तोही पहिल्यांदाच ग्रो करते गणेशवेल. सो अशी मोठी स्टेम घ्यायची आणि तुम्ही पाण्यात टाकूनही जे आहे हिला रूट्स येतात. मी व्हिडिओ बघितलेला होता म्हणून मी पाण्यात ठेवून दिलेलं होतं. आता बघूयात फ्युचरमध्ये काय रूट्स येतात काय येतात, किंवा मला आता वेळ मिळाला तर मग मातीत वगैरे मी जे आहे हिला ट्रान्सफर करून घेईल. आज मी ब्रेकफास्टमध्ये जे आहे खमण बनवत आहे. खरं तर खमण यासाठी बनवते कारण हे जे आहे लवकर बनेल, भांडे कमी भरतील आणि मला जास्त वेळ जे आहे इथे उभं राहून जे आहे काम नाही करावं लागणार, म्हणून मी हे बनवायचं डिसिजन घेतलं. आणि हे माझ्याकडे असं रेडीमेड पीठ आहे, जे याची पूर्ण जी रेसिपी आहे डाळ तांदूळ वगैरे किती घ्यायचं काय याचं मी ऑलरेडी तुमच्यासोबत जे आहे डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलला जाऊन चेक करू शकतात. तर म्हणून मी जे आहे फक्त काय होतं ना की नुसतंच थोडं पीठ घेतलं, त्यामध्ये पाणी मिक्स केलं आणि जे आहे लगेच याला बनवायला टाकलं की आपोआप ते मस्त 10-15 मिनटात त्याचं बनत असतं. आणि नंतर त्यावर फक्त नॉर्मल तडका टाकायचा आणि एक मस्त टेस्टी खमंग जे असतं ते बनवून तयार होऊन जातं. आणि एफर्ट्स पण खूप कमी घ्यावे लागतात, त्यामुळे हे नाश्त्यासाठी जे आहे मी याला जास्त करून प्रेफर करते. हेल्दी पण आहे आणि झटपट पण बनतं आणि म्हणूनच मी याला घेतलं. कारण की काय चाललं आहे घरामध्ये डिस्कशन चाललं आहे की काय कुठे जायचं, कारण आज संडे आहे आणि एक छोटी वन डे ट्रिप जी आहे ती आम्ही प्लॅन करत आहोत. खरं तर मी घरच्यांना सुचवलं आहे की जे आहे मयुरेश्वर जे आहे श्री मयुरेश्वर गणपतीचं जे देवस्थान आहे, मी म्हणली की आपण इथे जाऊयात, कारण हे घरापासून म्हणजे इझी रस्ता आहे. लॉंग तर आहे पण रस्ता जो आहे व्यवस्थित आहे की जाऊन आपण मस्त येऊ शकतो आरामात सायंकाळपर्यंत. पण तरी त्यांचं चाललं आहे की यापेक्षा काही बेटर मिळतं का. भाऊ म्हणते की कुठेतरी वॉटरफॉलला जाऊयात, पण बऱ्याच वेगवेगळ्या न्यूज ऐकायला मिळतात, मग नको वाटतं वॉटरफॉलला जायला. आणि त्यानंतर लगेच स्कूल वगैरे असते पियाची, त्यामुळे मग तिथे पाण्यात खेळणं झालं की सर्दी होते, त्याचंही एक टेन्शन असतं. सो असं सगळं डिस्कशन त्यांचं चाललं आहे. म्हणून मी डिसिजन घेतलं की आपण जे आहे फास्ट आपलं काम करूयात. हे यांच्या डिसिजनवर पोहोचलेत की मग कुठे ना कुठे तर जायचंच आहे. आणि मला ह्या गोष्टीची खात्री आहे की हे घुमून फिरून सगळं गुगल यूट्यूब सर्च करून हे शेवटी मी यांना जे सुचवलेलं आहे ना हे लोक तिथेच चालणार आहेत. पण थोडा टाईमपास जो आहे तो करणं बनतं आणि करू द्या. संडे आहे, निवांत आहे, त्यामुळे करा. आणि बऱ्याच वेळा माझेच जे डिसिजन असतात ना त्यावरच जे आहे ॲग्री करून चालावं लागतं, पण करू द्यायचं त्यांच्या मनाचंही थोडं. आणि इथे जे आहे माझं खमण बनतंय तोवर मी थोडे कामं आवरून घेते, कारण नंतर काय होतं ना मुलांचं सगळं आवरणं आपल्यालाच लागतं. अचानक फिक्स होतं की चला इथे जाऊया आणि मग तयारी आपल्याला सगळी करावी लागते. म्हणून मी माझं काम जे आहे ते करायला सुरुवात घेतली आहे. आणि प्रत्येक संडेला मी एक गोष्ट जी असते ती करत असते, ती म्हणजे पियाची बॉटल व्यवस्थित धुणं. कारण काय होतं की रोज नाही धुवून होत, कधी बॅगेतच राहून जाते, दुसऱ्या दिवशी उठलं की लगेच आपण बॅगेतून काढतो आणि ते पाणी फेकून लगेच त्यामध्ये भरतो. सो एक संडे असतो की इथे व्यवस्थित जे आहे धुवून व्यवस्थित वगैरे ठेवून द्यायची. म्हणजे एवढं धुणं रोज होत नाही माझ्याकडून, फक्त संडेच्या दिवशी असतं ते जे मी व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि थोड्याच वेळाने माझं खमणही बनवेल आणि आपण मग डायरेक्ट भेटूया. जिथे जायचं आहे त्याच्या रस्त्यावरच जे आहेत आपण भेटणार आहोत. चक्क 11 वाजेपर्यंत ह्या लोकांनी इतका टाईमपास केला. आणि जसं मी म्हणली की मी जे ठरवलं होतं ना गणपतीच्या मंदिरात, आम्ही तिथेच चाललेलो आहोत. असंच होतं आणि मला माहिती तुमच्या घरातही असंच होत असेल. खरं तर जे फिरण्याचं काम असतं ना, म्हणजे पियाचे पप्पा एवढा जास्त इंटरेस्ट नाही घेत. त्यांचं म्हणणं असतं तू डेस्टिनेशन शोध
आपण जायला तयार आहोत ते एवढं मनावर घेत नाही, पण भाऊ आला होता त्याचे खूप जास्त चाळे चाललेले होते की आपण इथे जाऊ तिथे जाऊ तिथे जाऊ, आणि त्या करता करता आम्ही 11 वाजता घरातून निघालो आणि रस्त्यात आम्हाला ट्रॅफिकही लागली भरपूर. आणि त्यानंतर जे आहे आम्ही आता मार्गाला लागलेलो आहोत आणि जेवण वगैरे आम्ही बाहेरूनच निघालो, लगेच जेवण केलं बाहेरच, आणि जे नॉर्मल जे मिसळपाव वगैरे असतं तसं एक जे आहे हलकं फुलकं जेवण केलं आणि लगेच पुढे जे आहोत निघालेलो आहोत. खूप छान वातावरण होतं. पावसाळ्यामध्ये ना फिरण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते आणि त्यात 4 व्हीलर असली तर खरंच मज्जा असते. आणि हे पहा पियाचं काहीतरी चाललं आहे, कारण तिला आज तिच्या बॅक सीटवर पार्टनर मिळालेला आहे, त्यामुळे तिची मज्जा आहे. नाहीतर मग पिया एकटीच जे असते ते बोर होत असते, पण मग आज ती सगळे स्टंट त्याला करून दाखवत आहे, असं करायचं तसं करायचं, आणि एवढं मोठं सीट असूनही ती तिच्या मांडीवरच जाऊन बसते. सो आम्ही इथे आलेलो आहोत श्री मयुरेश्वर मंदिरला, जे मोरगावला आहे आणि आमच्या घरापासून आय थिंक 76 की 77 किलोमीटर जे होतं हे लॉंग होतं. सो थांबत थांबत आम्ही मस्त मज्जा करत जे आहे तिथे आम्ही आय थिंक 1:45 वाजता जे आहोत तो पोहोचलेलो होतो. आणि इथून जे आहे ना म्हणजे हे पण जवळ आहे, आपलं जेजुरी पण जवळ आहे, पण आम्ही म्हणजे हे एकच आम्ही जे करून घरी जाणार आहोत. एक एक गोष्टींना मी थोडा रिझर्व ठेवत असते, म्हणजे लगेच इथून जेजुरी पण गेलो तर मग जे आहे नंतरचे एक एक पॉईंट कमी होतात आणि मग पुढच्या वेळेला टेन्शन पडतं कुठे फिरायला जायचं. सो मी ते नंतर कधीतरी जाता येईल म्हणून ते आम्ही आता काही करणार नाही, स्किप करू आणि इथून डायरेक्ट घरी जाऊ. सो तुम्ही इथं आले असाल तर तुम्हाला हा परिचय म्हणजे जो परिसर असेल तर तुमच्या परिचयाचा असेल, पण आम्ही इथे पहिल्यांदाच आलो आहे आणि आमचा 3रा हा गणपती असणार आहे गाडी घेतल्यानंतरचा. आणि खूप छान छान स्टॉल होते बाहेर. पाऊसही मध्ये मध्ये चाललेला होता, थोडा पाऊस यायचा बारीक बारीक, आणि खूप लोक जे होते ना जे म्हणजे ट्रिपला निघालेले होते, जे आहे जेजुरीला जाऊन आलेले होते, कारण जवळ आहे इथून काहीतरी 7-8 किलोमीटर आम्हाला काहीतरी दाखवत होतं, पण आम्हाला तिथे जायचंच नव्हतं. सो मंदिर वगैरे बाप्पाचं दर्शन वगैरे खूपच छान झालं. छान आहे. एक नॉर्मल कुठल्याही मंदिरात तुम्ही जा, असं काही नाही की मोठंच देवस्थान पाहिजे, कुठलं तरी नॉर्मल जरी मंदिर असतं तिथे मनाला शांतीच मिळत असते. आणि गर्दी काय एवढी जास्त नव्हती, पण थोडं तीर्थक्षेत्र म्हटलं की थोडी तर गर्दी पाहिजेच. लाईनमध्ये अर्धा तास तर तुम्हाला उभं राहावंच लागणार, त्याशिवाय पर्यायच नसतो. असा मी कुठेतरी फिरण्याचा व्हिडिओ जेव्हाही तुमच्यासोबत शेअर करते ना, त्याच्यानंतर मला बऱ्याच कमेंट येत असतात की ताई आम्ही इथेच या जवळच्या एखाद्या कुठलं तरी गाव असेल तर त्या गावाचं नाव सांगतात की आम्ही इथे राहतो, रस्त्यातच वगैरे वगैरे आमचं घर आहे. आणि म्हणजे मला तेव्हा असं वाटतं की जर आपण आधी कुणाला सुचवू शकलो असतो की मी इथे इथे जाणार आहे, तर आपण किती छान ना त्यांना भेटू शकलो असतो, पण असं होत नाही. पण खरं तर कमेंट रीड करून मला खूपच छान वाटतं की कोणीतरी आपल्याला इतकं छान आपुलकीने म्हणतं की आम्ही इथेच कुठेतरी राहतो म्हणून, आणि मस्त वाटतं असतं कोणीतरी सांगतं तेव्हा. तर पहा इथे कारण मी जसं तुम्हाला म्हणाली की मोठं थोडं क्षेत्र असलं, देवस्थान असलं तर थोडी लाईन तर असतेच, आणि अर्थात इथेही आहे अर्धा-पाऊण तास जे आहे आम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागेल, पण तो देवाचं दर्शन घेतल्यानंतर सगळा थकवा निघून जात असतो. आणि असे कुठल्याही गोष्टीला मज्जेमध्ये घेतलं तर मग अजून जास्त जे असते ती ट्रिप आपण एन्जॉय करू शकतो. सो अशा पद्धतीने जे आहे आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, आणि मध्ये कॅमेरा अलाउड नसतो त्यामुळे मी तुम्हाला मधलं दर्शन तर देऊ शकत नाही, पण बाहेरून जे आहे तुम्हाला मी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न जे आहे इथे केलेला आहे. तर असा होता आमचा संडेचा दिवस. घरी पोचत आम्हाला 7-7:30 झालेले होते, आणि त्यानंतर मग काही नाही, आपण आपले रेग्युलर रुटीनमध्ये जे आहे ते भेटणार आहोत. तर चला मी आता व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.